तर या भोंदूबाबा अशोक खरातचे रोजच्या रोज नवनवीन काळे कारनामे समोर येतात आणि या प्रकरणावरनं राज्यातलं राजकीय वातावरण निश्चितच तापलंय, पण सामाजिक स्तरातनं सुद्धा खरात प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात। अख्ख्या राजकारणाला, अख्ख्या महाराष्ट्रातल्या आमदारांना, मंत्र्यांना एखाद दुसरे चांगले असतील, मी काय सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं नाही करत, पण महाराष्ट्राचं 70% राजकारण हे भोंदूबाबांच्या विळक्यामध्ये सापडलेलं आहे असं वाटतं। हा एक खरात सापडलाय, अजून महाराष्ट्रामध्ये अनेक खरातांचा शोध या महाराष्ट्राच्या व्यवस्थेने घेतला पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये जादू टोना बुवाबाजीच्या विरोधामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं कायदा पारित केलाय। त्या कायद्याचं अस्तित्व या महाराष्ट्रात आहे का नाही, त्या कायद्यावरती एखादी बिओडी बसवावी। यायचा देवधर्म असा चालू आहे, महिलांना फसवण्याकरता दिवसा अगरबत्ती आणि रात्री जबरदस्ती असं म्हणता येत नाही, पण किती दिवस किती चोपडं बोलाव। तुकोबा राया लिहितात, काळं पडला साधू झाला, कपडे रंगायची गेला, कपडे काढून केली जोडी, भिक्षा वाला मायबाई भिक्षा वाढूनी किती किती महाराजांना लिहिलं। जगामध्ये कोणी पुढचं भविष्य सांगणारा पैदा नाही झाला, पण हे ज्योतिषचं पंचांग पाहती मग त्याच्या बायका विधवा का होती। म्हणून ABP माझ्याला धन्यवाद देतो। या महाराज लोकांच्या नांदी लागू नका। मारून टाकून मोकळं व्हावं। तर या भोंदूबाबा अशोक खरातवरती 2 महिन्यांपूर्वीच कारवाई सुरू झाली असून खरात शिक्षेपासून वाचणार नाही असं आश्वासन राज्याचे मंत्री गिरीश महाजनांनी दिलंय। मला 2 महिन्यापूर्वीच या विषयाची कल्पना आलेली होती, दिलेली होती। मी पोलिसांकडे तशी तक्रारही केलेली होती, म्हणजे तोंडी तक्रार केली होती की बाबा हे फार प्रकरण गंभीर दिसत आहे। 1-2 महिन्यापूर्वी मग तेव्हापासून याच्यावर कामही सुरू झालं होतं, पोलिसांकडे माहिती होती आणि म्हणून आम्हीच सुमोटो आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्याकडे अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे। त्याच्यामध्ये कधी तो वाचणार नाही, त्याची सगळी संपत्ती आपण काढतोय, त्यांनी केलेले सगळे नालायकपणा, सगळे चाळे त्या ठिकाणी निघत आहेत। लोकांना आपण आवाहन केलेलं आहे, नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर आपण सगळ्यांच्या तक्रारी त्या ठिकाणी घेतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।